तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे ना आमच्या ट्रिपचा दिवस दुसरा आणि आज आहे ना आम्ही येऊन पोहोचले बालाजीमध्ये. भूक लागली होती म्हणून हॉटेलमध्ये थांबलो होतो. आपल्याकडे जेवणासाठी आहे ना भांडे वापरतात, तसे इकडे आहे ना आम्हाला केळाच्या पानावर मस्तपैकी भाज्या वाढण्यात आल्या होत्या. जेवण झाल्यावर आहे ना मी आणि आमची टोळी निघाली रूमच्या दिशेने. रात्रीचे 1 वाजला होता. प्रवासामुळे आहे ना सगळ्यांचे तोंड बघण्यासारखे झाले. बॅगा घेऊन टोळी रूममध्ये येऊन पोहोचली. सगळेजण मस्त हातपाय ताणून झोपले होते. 3 वाजताच आहे ना रिक्षावाले अण्णा आले होते. अण्णा बोलले, "चलो 5 मिनिट आहे." मग काय आमची टोळी ना लगेच अण्णाच्या रिक्षात बसून पास आणायला. 5 मिनिटामध्ये झालं सगळ्यांचे पास भेटले. पास घेऊन आहे ना आम्ही परत रूमवर आलो. सकाळी 9 वाजता आहे ना मस्तपैकी उठलो. रूमच्या बाहेर आलो तर आहे ना असं काही वातावरण होतं. तुम्ही पण जर बालाजीला येताय ना तर 1 दिवस आधीच आहे ना पास काढायला लागतो. तोंड धुवून फ्रेश झालो आणि ना आरशामध्ये येऊन थोडाफार फ्लेक्स मारला. थोड्याच वेळात आहे ना रूममधून चेकआउट करून आहे ना जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आलो. असं काही नाही की इथं आपलं महाराष्ट्रीयन फूड मिळत नाही. जेवण झाल्यावर आहे ना टोळी निघाली आता व्यंकटेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. जातानाच आहे ना चेकपोस्ट लागली. इकडल्या आहे ना वातावरणाचा नादच नाही करायचा. गाडीतून बॅगा काढून आहे चेकिंग करून घेतल्या. चेकिंग झाल्यावर लगेच निसर्गाचा आनंद घेत आम्ही जाऊन पोहोचलो व्यंकटेश्वर मंदिरापाशी. तिथे गेल्यावर तर पहिले आहे ना टकली करण्याचा पास घेतला. आपापल्या नंबरप्रमाणे टोळीचे कार्यकर्ते त्या हॉलमध्ये जाऊन मस्त नवीन लूक करून आले. 3 तासामध्येच दर्शन झालं. मग फोटो काढले. तर असा होता आजचा दिवस.